जिल्ह्याचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम आदिवासी भागातील रुग्णांच्या सेवेसाठी कर्करोग निदान मोबाईल बस फिरते आहे. दिवसाकाठी 100 ते 120 रुग्णांची कर्करोग तपासणी केली जात असल्याची माहिती जिल्हा शल्य दंतचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली. कर्करोग निदान मोबाईल बसचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिवशी करण्यात आले. त्यानंतर ही मोबाईल बस ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ आदी भागात फिरते आहे. या ठिकाणी रुग्णांची मौखिक, गर्भाशय आणि स्तन आदींची कर्करोग तपासणी केली जात असल्याचे दंतचिकित्सक डॉक्टर अंजुम देशमुख म्हणाल्या. कर्करोग निदान मोबाईल बसमध्ये अत्याधुनिक यंत्रणा ठेवली आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही बस फिरणार आहे. या बसचा फायदा दुर्गम भागातील नागरिकांसाठी होणार असून वेळीच कर्करोगाचे निदान झाल्यावर रुग्णांवर तात्काळ उपचार घेणे शक्य होणार आहे. सेंटरला आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामपंचायत गावात व्हॅन पोहोचवतो. त्याच्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, एक डेंटिस्ट, असिस्टंट, स्टाफ नर्सेस असं सगळं ताफा आहे आणि ही व्हॅन गावोगावी खेडेगावात फिरत राहते. आता जवळपास 10 तारखेपासून आपण हा कार्यक्रम हाती घेतला आहे. आपण डेली जवळपास 100 ते 120 पेशंट याच्यामध्ये चेक करतो. याच्यातला मेन उद्दिष्ट हा आहे की खेडेगाव जे लोक राहतात त्यांना मुख कर्करोग जे तोंडाचं, जिभेचं असेल, दाताचं असेल किंवा घशाचं असेल ते कॅन्सर डिटेक्शन करणं, अर्ली डिटेक्शन करून त्याला ट्रीटमेंट करणं, किंवा गर्भाशयाचा कॅन्सर असेल, त्या गर्भाशयाचा मुखचा कॅन्सर असेल, हे डिटेक्ट करणं फिमेलमध्ये. आणि हे लोक उजवली बऱ्याच अंशी शहरामध्ये येत नाही, ते गावात राहतात. त्यांना जेव्हा आपल्याकडे येतात तर खूप ॲडव्हान्स स्टेजला असतात. मग त्याच्या ट्रीटमेंट वगैरे मध्ये त्यांच्या खूप बाधा येतात किंवा बऱ्याच अंशी मग जीव गमवावा लागतो. तर हे होऊ नये म्हणून लोकांपर्यंत ही व्हॅन पोहोचत राहते आणि आपल्याकडे आहे त्याच्यामुळे आपण ते करतोय जवळपास आता. आणि आपल्याकडे आता ॲटलिस्ट 2 महिने ती व्हॅन कंटिन्युअसली आपल्या ठाणे जिल्ह्यात फिरत राहणार आहे. त्याच्यात ते रोटेशन वाईज दिली जाईल. आपल्या डिव्हिजनमध्ये पालघर, ठाणा आणि अलिबाग अशा 3 जिल्ह्यासाठी आहे. तर ते सगळं आपण हे मेनली कर्करोग, याचं नावच आहे कॅन्सर डिटेक्शन व्हॅन, म्हणजे कर्करोग निदान व्हॅन म्हणून. तर ती सगळीकडे फिरून त्या लोकांचं आपण त्या ठिकाणी तिथं ट्रीटमेंट करणं, त्याचं बायोप्सी करणं, त्यांना जर गरज पडेल असेल तर पुढे रेफर करणं, जिल्हा रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा आरएच असेल किंवा मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये रेफर केलं जाणं, या सगळ्या गोष्टी आपले ते डॉक्टर आणि स्टाफ त्या लोकांना त्या दृष्टीने मदत करतात. इनिशियल काही स्टेजेस असतात तिथं ऑपरेट करणं, त्याची बायोप्सी घेणं, ते सगळे कार्यक्रम तिकडे चालू आहे. आणि हे अतिशय उपयुक्त उपक्रम आहे आणि त्याचा रिअली खूप फायदा होताना दिसतोय. आणि मी आवाहन करतो आपल्या माध्यमाद्वारे की जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा घ्यावा. आपण व्हॅन कुठल्या दिवशी, कुठल्या तारखेला, कुठे असणार आहे आणि त्याच्याबद्दलचं तिथलं बीडीओ असतील, ग्रामसेवक असतील, पीएससीचे मेडिकल ऑफिसर असतील, आरएचएसडीचे मेडिकल ऑफिसर असतील किंवा गावाचे सरपंच यांना कळवण्याची पण व्यवस्था करतो आहे. तर डेफिनेटली जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.